लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांनी धुमाकूळ घातला होता। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। पण आता पोलिसांच्या सतर्कतेमुळे या दरोड्यांना आळा बसला आहे। औसा आणि भादा पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये 5 संशयित दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्याला चोरट्यांनी अक्षरशः वेठीस धरलं होतं। औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसा आणि रात्री घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट पसरली होती। 2 ऑगस्ट रोजी रात्रीची गस्त सुरू असताना औसा आणि भादा पोलिसांना शिवली मोड परिसरात एक संशयास्पद वाहन फिरत असल्याची माहिती मिळाली। नागरिकांनी दिलेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। त्यांनी शिवली मोड परिसरातून एका संशयास्पद अशोक लेलँड टेम्पोला ताब्यात घेतलं। या वाहनातून पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं, तर अंधाराचा फायदा घेऊन 3 जण पळून गेलेत। ताब्यात घेतलेल्या 5 संशयितांची चौकशी केली असता त्यांनी आपले नावे रिहान मुस्तफा शेख, अनवर रखान, जलील खान पठाण, हाफिज मुमताजुद्दीन शेख, साजिद मोहम्मद यासीन मोहम्मद आणि फारुख नबी शेख अशी सांगितली। पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात दरोड्यासाठी लागणारे साहित्य सापडले। यामध्ये लोखंडी कोयता, धारदार चाकू, लाकडी दांडगे, लोखंडी पार, लोखंडी काटवाणी, स्टील रॉड, ग्राइंडर मशीन आणि बनावट नंबर प्लेट्स यांसारख्या वस्तू होत्या। या यशस्वी कामगिरीबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। त्यांनी नागरिकांच्या सतर्कतेचे आणि भादा पोलिसांच्या सजगतेचे कौतुक केलेत। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। सध्या या 5 आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। औसा आणि भाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली, त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे। सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण 5 संशयित इसम मिळालेले, त्यांची नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख, राहणार परळी बीड, अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड, हाफिज शेख परळी बीड, सादिक मोहम्मद जुना बाजार प्रेस नोट मध्ये असतील प्रेस नोट बीड आणि फारुख नबी शेख असे 5 लोक आपल्याला घातक शस्त्रांविषयी, ज्यामध्ये कटावणी, कोयता, लाकडी दांडके, स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आणले। ते 5 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही 3 लोक जे होते, अजून 3 लोक होते, एकूण 8 आरोपी होते। ते 3 लोक पळून गेले, त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे। अशा प्रकारे नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे लातूर जिल्ह्याला दरोडेखोरांच्या तावडीतून मुक्तता मिळाली। या घटनेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे।